हिची लव्ह स्टोरी ही सुरुवात होतीये कॉलेजमधून. कॉलेजमध्ये तिची एंट्री. दिसायला खूप सुंदर आणि भाषेवर इतकं जबरदस्त प्रभुत्व असलेली ही आपली आजची हिरोईन. आणि तिनं पाहिलं त्याला. तो सुद्धा इतका हँडसम आणि डॅशिंग होता ना की हिनं नजरेनं त्याला पाहिलं. पण त्याची छबी, त्याची प्रतिमा हिच्या काळजावर कधी उमटली हे तिलाच कळलं नाही. आणि ती त्याच्या प्रेमात हरवून गेली. पण ती अशी होती ना की सहजासहजी तिने आजपर्यंत कोणालाही भाव दिला नव्हता आणि कोणाशी बोललीही नव्हती. आणि ज्यावेळी तिला असं वाटायचं ना की कोणीतरी फ्लर्ट करतंय, येऊन बोलतंय, त्यावेळी ती तडका फडकी बोलायची. एकदम असा रागीट स्वभाव म्हणा ना तरी सुद्धा चालेल. पण ती आपलं मन देऊन बसली होती त्याला. असं कसं हे प्रेम, क्षणात इकडे क्षणात तिकडे, मन भटकवले चोहीकडे, तरीही किंचित न थकले असे कसे हे प्रेम. ती रोज त्याला बघायची पण तो तिला भावच देत नव्हता. आणि हिनं मग एक दिवशी असं गेलं, कॉलेजमध्ये लवकर आली आणि येताना एक रेड रोज घेऊन आली. तो जिथं बसायचं ना त्या बेंचवरती तिनं ते ठेवलं डेस्कमध्ये. आणि ही दूर बसून बघायला लागली. हा जसा आला ना तर त्या डेस्कमध्ये आपल्या नोटबुक्स ठेवताना त्याला जाणवलं कोमल स्पर्श. त्यानं पाहिलं तर ते टवटवीत गुलाब आणि त्यासोबत एक छोटासा कागद, ज्यावरती लिहिलं होतं यातली एक गुलाबाची पाकळी जाताना इथं ठेवून जाशील माझ्यासाठी. पण त्याला हे कळलंच नाही की कोणी ठेवलीये, कोणी ठेवलं होतं ते गुलाबाचं फूल. याची नजर मात्र इकडे तिकडे शोधत होते आणि ही नजर चोरून इकडे तिकडे बघत होती. त्या दिवशीचा तो कोइन्सिडन्स असं समजून त्यानं दुर्लक्ष केलं. 3-4 दिवस असेच गेले पण काहीच उत्तर नाही, काहीच रिप्लाय नाही. त्यानं ते अख्खच्या अख्खं गुलाबाचं फूलच तिथे ठेवलं होतं. आणि ती मात्र फक्त त्याच्या आठवणी काढायची. घरी आली की त्याच्याच आठवणीत. पहाटेचं स्वप्न ही त्याची आठवण, सकाळची सोनसळी उन्ह ही त्याची आठवण, सांजवेळचा संधी प्रकाश ही त्याचीच आठवण, पश्चिमेला झुकलेलं नारंगी आभाळ, लुकलुकणाऱ्या चांदण्या, काळोखाला बिलगून निजलेली रात्र, ह्या साऱ्या काही त्याच्याच आठवणी. पावसाची रिमझिम, झुळझुळणारा झरा, रानातली पायवाट, पाखरांची किलबिल, डोलणारी हिरवीगार पिकं, तळ्याकाठचं झाड, वाऱ्यावर होणारी पानांची सळसळ, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की तिला फक्त त्याचीच आठवण यायची. आणि हिनं परत एक गुलाब तिथं ठेवलं आणि परत एक छोटीशी चिठ्ठी लिहिली. यातली एक पाकळी माझ्यासाठी ठेवशील. पण त्याला यातलं काहीच कळत नव्हतं, काहीच उमगत नव्हतं की कोण आहे, कोण माझ्याशी मस्करी करतंय का कोण मजाक करतंय, काहीच कळत नव्हतं. तो गडबडूनच जायचा. आणि त्या दिवशी त्यानं अख्खं गुलाबच तो घरी घेऊन गेला. हिला थोडंसं हायसं वाटलं.
तिसऱ्यांदा तिनं ते गुलाब तिथे ठेवलं. पण यावेळी मात्र त्याला पक्क जाणवायला लागलं होतं की यार कोणीतरी आहे की माझी मस्करी करते. आणि यावेळी सुद्धा त्यानं एकही पाकळी तिथे ठेवली नाही. त्यावेळी मात्र ही खूपच नाराज झाली. आता त्याचा तो अबोला हिला जणू छळतच होता. आणि त्या दिवशी तिनं त्या गुलाबासोबत एक पत्रच तिथे ठेवलं, एक छोटस ग्रीटिंग कार्ड. आणि त्यावर बारीकशा अक्षरात लिहिलं होतं, अबोला तुझा सख्या छळतो रे मला, दुरावा हा असा छळतो माझ्या मनाला. काय झाला गुन्हा ते तरी सांग ना, माझ्यापासून दूर राहून चैन पडतं का रे तुला? खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर, खूप प्रेम करते मी तुझ्यावर. माझं काही चुकलं असेल तर सजा देऊ शकतोस, पण रागावून असं माझ्यावर तू कसा रे राहू शकतोस? तू कसा रे राहू शकतोस? समोर बघ, समोर बघ. तुझ्याजवळ जसं गुलाबाचं फूल ठेवलंय ना, तसंच गुलाबाचं फूल माझ्याही केसात माळलंय. आता तरी ओळखलंस मला? आणि तिची ती नजर, तिने चोरून खाली बघितलं आणि तिचे गाल लाल झाले. हे त्याच्या नजरेनं टिपलं. आणि आता त्याला कळलं की कोणीही मस्करी करत नव्हतं, तर खरंच कोणाचं तरी प्रेम येऊन याच्या हृदयावर दस्तक देत होतं. आणि हा म्हणाला, तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. अब यहाँ से कहाँ जाएं हम, तेरी बाहों में मर जाएं हम. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम. तुझे देखा तो ये जाना सनम. सब कुछ तेरा
सांसें तेरी। मेरी आँखों में आंसू तेरे आ गए, मुस्कुराने लगे सारे गम। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम। अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। तुझे देखा तो ये जाना सनम। सामने बैठी रहे, मैं तुझे देखा करूं। दुनिया आवाज भी देख मैं आ गई, प्यार से है बड़ी क्या पसंद। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम। अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। तेरी बाहों में मर जाए हम। हाय, मैं आफ्ताब शिवदसानी बोल रहा हूँ। लव स्टोरीज के संग दिल की उमंग, प्यार की तरंग, जागते रहो गणेश के संग। यू आर लिसनिंग जागते रहो गणेश के साथ। एंटरटेनमेंट विदाउट स्क्रीन। आता या दोघांची ही प्रेम कहाणी सुरू झाली होती. तो प्रेमावर कविता करत नाही, तिलाही शायरी वगैरे काही जमत नाही. तो प्रेम करतो हे सांगावं लागत नाही आणि तिला प्रेम दर्शवायला शब्द लागत नाही. दोघांच्या नजरा भेटल्या की पापण्यातून जे डोकावतं तेच प्रेम असतं. ही रोज त्याच्यासाठी एक झकास मस्त असं टवटवीत गुलाबाचं फूल घेऊन यायची आणि हा रोज तिला म्हणायचा, ए नको नको खर्च करत जाऊ, ए गपरे, काय तू प्रत्येक वेळी खर्चाचा हिशोब मांडतोस. अगं पण तुला रोज गुलाबाचं फूल मिळतं कुठे. आमच्या दारात तिथे आहे ना खूप अशी प्लांट्स आहेत आणि त्यातून मी रोज एक तुझ्यासाठी घेऊन येते आणि ज्या दिवशी तिथे नसतं त्या दिवशी मी विकत घेऊन येते. कसली वेडी आहेस ग तू. गुलाब दिलं आणि फूल दिलं तरच प्रेम करतात का. अरे प्रेमाचं आणि वेडेपणाचं हे खूप जुनं नातं आहे. काहीतरी बडबडू नकोस ग. प्रेमाचं आणि वेडेपणाचं हे नातं कधी असतं का. अरे प्रेमात वेडेपण असतं आणि प्रेमाचं आणि वेडेपणाचं एक नातं आहे. तुला माहिती नाही. हे नाही बाई माहिती. सांग तू मलाच आता कसं या दोघांचं नातं आहे. आणि ती सांगायला लागली, मानवानं या जगात ज्यावेळी आपलं पहिलं पाऊल टाकलं ना त्यावेळी सगळे सद्गुण आणि दुर्गुण इकडे तिकडे फिरत होते. काय करावं ते त्यांना कळत नव्हतं म्हणून ते कंटाळले होते. एक दिवस ते सगळे एकत्र बसून काय करावं याचा विचार करायला लागले. त्यांना खूपच कंटाळा आला. इतक्यात कल्पकतेला एक कल्पना सुचली. ती म्हणाली, आपण सगळे लपंडाव खेळूया का. सर्वांना ती कल्पना एकदम आवडली. लगेच वेडा असणारा वेडेपणा ओरडला, मी आकडे मोजतो हा. आता याच्या वेडेपणाच्या नादाला लागण्यापेक्षा सगळ्यांनी आपलं त्याचं म्हणणं मान्य केलं आणि मग वेडेपणा एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला. 1, 2, 3. वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच
सगळे सद्गुण आणि दुर्गुण लपायला गेले. कोमलता चंद्रकोरीच्या टोकावर जाऊन बसली. देशद्रोह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाऊन लपला. आपुलकीनं स्वतःला ढगांमध्ये गुंडाळलं. खोटेपणा म्हणाला की मी दगडाखाली लपेन, पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी जाऊन लपला. वासना पृथ्वीच्या मध्यभागी जाऊन लपली आणि लोभ एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतही त्यानं फाडलंच. वेडेपणा आकडे मोजतच होता. 79, 80, 81. बहुतेक सगळे सद्गुण आणि दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून प्रेम मात्र कुठं लपावं याचा निर्णय न घेता आल्याने लपूच शकलं नव्हतं. अर्थात आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको, कारण आपल्याला माहिती आहे की प्रेम लपवताच येत नाही. वेडेपणा आकडे मोजतच होता. 95, 96, 97. शेवटी 100वा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईनं प्रेमानं एका गुलाबाच्या झाडात उडी मारली आणि स्वतःला लपवून घेतलं. वेडेपणा ओरडला, मी येतोय. वेडेपणानं सर्वांना शोधायला सुरुवात केली. आधी लगेच त्याच्या पायाशी त्याला आळशीपणा सापडला, कारण स्वतःला कुठं लपवायचं आणि कसं लपवायचं एवढा उत्साह आणि शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीची कोमलता पण दिसली आणि तळ्याच्या तळ्यातून त्यानं खोटेपणाला शोधलं. पृथ्वीच्या मध्यभागातून त्यानं वासना शोधून काढली आणि एका पाठोपाठ एक सगळे शोधले गेले. पण त्याला एकाचा शोध लागत नव्हता. त्याला शोधता येईना प्रेमाला, म्हणून तो निराश झाला. तेवढ्यात मत्सरानं अगदी मत्सरग्रस्त होऊन त्या वेडेपणाला म्हटलं, अरे तुला प्रेम सापडत नाहीये. हे बघ, ते त्या गुलाबाच्या झुडपामागे लपलाय. मत्सरानं चाडी केलीच. वेडेपणा इतका वैतागला होता, सगळीकडे शोधून दमला होता आणि त्याला प्रेमावरती इतका राग आला की त्यानं लाकडाचा एक धारदार डलपा घेतला आणि त्यानं तो गुलाबाच्या झुडपामध्ये असं भोगसायला सुरुवात केली. 1दा 2दा त्यानं तो लाकडाचा डलपा त्या झाडात भोसकला. शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकायला आली आणि तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हात झाकीत प्रेम बाहेर आलं तर त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले होते. पण ते अश्रू नव्हते, ते रक्त होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिकर्तेमुळे वेडेपणानं त्या लाकडी ढलप्यानं प्रेमाच्या डोळ्यावर वार केले होते. वेडेपणा आक्रोश करायला लागला, अरे रे, मी हे काय केलं? मी तुला आंधळं करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे मी कसे करू? प्रेम म्हणाले, तू प्रेमाला आंधळं केलंयस आणि आता तुला प्रेमाचा सोबती व्हावा लागेल. आणि तेव्हापासून वेडेपणा हा प्रेमाचा सोबती झाला. एवढी मोठी हिस्ट्री आहे प्रेमाची आणि वेडेपणाची. हो ना. अरे म्हणतात ना, प्रेम पागल असतं, दिवाना असतं आणि प्रेम हे हृदयात बसतं. म्हणून हृदय हे सुद्धा वेडच असतं. तिनं वेडेपणाचं आणि प्रेमाचं हे नातं त्याला इतक्या अलगदपणे समजावून सांगितलं की तो आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. अशा पद्धतीत ते त्याच्या हृदयातच बसलं. दिल तो पागल है, दिल दीवाना है. दिल तो पागल है, दिल दीवाना है. पहली पहली बार मिलाता है यही, सीने में फिर आग लगाता है. धीरे धीरे प्यार सिखाता है यही, हंसाता है यही रुलाता है. दिल तो पागल है, दिल दीवाना है.
इस दिल की बातों में जो आते हैं वो भी दीवाने हो जाते हैं। मंजिल तो राह ढूंढ लेते हैं, रास्ते मगर खो जाते हैं। दिल तो पागल है, दिल दीवाना है। दिल तो पागल है, दिल दीवाना है। सूरत से मैं न पहचानूंगी, नाम से भी न उसको जानूंगी। देखूंगी कुछ ना मैं सोचूंगी, दिल जो कहेगा वही मानूंगी। दिल तो पागल है, दिल दीवाना है। हाँ ये पागल है, हाँ दीवाना है। दिल को कहना हम सब माने, दिल न किसी की माने। जान भी हमने जान गए सब, एक वो ही न जाने। दिल तो पागल है, दिल दीवाना है। दिल तो पागल है, दिल दीवाना है। रहने तो छोड़ो ये कहानियां, दीवानेपन की सब निशानियां, लोगों की सारी परेशानियां, इस दिल की है ये मेहरबानियां। हो दिल तो पागल है, दिल दीवाना है। दिल तो पागल है, दिल दीवाना है। सारी सारी रात जागता है यही, अखियों से नींद चुराता है। धीरे धीरे प्यार सिखाता है यही, हंसाता है यही, यही रुलाता है। दिल तो पागल है, दिल दीवाना है। दिल तो पागल है। दिल दीवाना है। आज सलमान खान लव स्टोरीज के संग दिल की उमंग, प्यार की तरंग, जागते रहो गणेश के संग। यू आर लिसनिंग जागते रहो गणेश के साथ। Entertainment without screen. घेऊन जाते परत तुम्हाला लव्ह स्टोरी मध्ये। या दोघांची ही प्रेम कहाणी मस्त झकास सुरू होती आणि आता या प्रेम कहाणीला एक वेगळंच वळण लागणार होतं. अरे माझं तर स्वप्न आहे की मला एअर होस्टेस व्हायचंय. अगं मग हो ना, मी तुला कधी नाही म्हटलंय. आणि मला कायम कायम तुझ्यापासून असं सारखं दूर मला नाही रे राहणार. ए वेडाबाई, अगं त्याच्यामध्ये काय, तू माझं पहिलं प्रेम आहेस आणि तूच माझं शेवटचं प्रेम असशील. तुझ्यापासून मी तर दूर राहणार आहे का? पण तुझं स्वप्न आहे ना, ते तू पूर्ण कर ना. जेव्हा माझी मुलगी मला विचारेन ना की बाबा तुमचं पहिलं प्रेम कोण, तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत. मला फक्त माझा हात दूर करून सांगायचं आहे, बोटाने तिला खुणवायचं आहे की ती तुझी आई जी दारात बसून रांगोळी काढतीये ना, तीच माझं पहिलं प्रेम आहे आणि तीच माझं शेवटचं प्रेम आहे.
या दोघांनीही लग्न केलं. मग काय मस्त झकास यांची लाईफ सुरू झाली आणि ती सुद्धा एअर होस्टेस बनून जगभर भराऱ्या घ्यायला लागली. आणि हा आपली नोकरी करायचा, जॉब करायचा. पण ती जेव्हा जेव्हा बाहेर जायची ना त्यावेळी मात्र ती तिथून एक गुलाबाचं फूल त्याच्यासाठी खरेदी करून ठेवायची. ज्या देशात जाईल ना त्या देशात तिथं ते खरेदी करायची आणि परत आली की ती सारी फुलं त्याला गिफ्ट द्यायची. आणि हा तिनं दिलेल्या त्या फुलांचा तो बुके असाच डोळ्यासमोर धरून बसायचा, तिची आठवण काढत. आणि तिच्या आठवणीत असा रममान व्हायचा ना की त्या प्रत्येक फुलात ती त्याला दिसायची. आणि प्रेम, वेडेपण आणि फूल, रेड रोज, लाल गुलाबाचं फूल यांचं ते जे नातं होतं ना, जे तिनं सांगितलं होतं ते सारखं त्याला आठवायचं. आणि तो तिच्यासोबतच स्वप्नात गुंग व्हायचा. सोना सोना मन का आंगन ढूंढे पायल की वो छन छन. सुनी मन की सरगम ढूंढे गीत तेरे हमदम. मन में शाम हो या सवेरा लगा तेरी ही यादों का डेरा. तूने बंधन क्यों ये तोड़ा, तूने काहे को मुंह मोड़ा. कहो ना कहो ना कहो ना. फूल फूल भंवरा डोले मन में गूंजे तेरी याद. बाग में पपीहा बोले पीहू पीहू पियो कहाँ. कैसे काटे सुनी रात. कहो ना कहो ना. कैसे भूले बीती बात. कहो ना कहो ना. कैसे थामे फिर तेरा दामन. कैसे महके मन का ये आंगन. कैसे भूले प्रीत तेरी साजन. कैसे बांधे टूटा ये बंधन. मन में शाम हो या सवेरा लगा तेरी ही यादों का डेरा. तूने बंधन क्यों ये तोड़ा, तूने काहे को मुंह मोड़ा. कहो ना कहो ना कहो ना. फूल फूल भंवरा डोले मन में गूंजे तेरी याद. बाग में पपीहा बोले पीहू पीहू पियो कहाँ. फूल भंवरा डोले मन में गूंजे तेरी याद. बाग में पपीहा बोले पीहू 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 कहाँ. फूल
फूल भंवरा डोले, मन में गूंजे तेरी याद, बाग में पपीहा बोले, पीहू 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 कहाँ, कहो ना। मैं साधना सरगम बोलती है। लव स्टोरीज के संग दिल की उमंग, प्यार की तरंग, जागते रहो गणेश के संग। यू आर लिसनिंग जागते रहो। Entertainment without screen. तिचं प्लेन तिकडून टेक ऑफ झालं आणि इकडे लँडिंग झालं की एका फुलाच्या त्या गुलदस्त्यासहित ती हजर असायची त्याच्या समोर. आणि त्यांचं हे प्रेम असंच सुरू होतं. पण म्हणतात ना, नियतीला या साऱ्या गोष्टी कधी सहजासहजी मंजूर होत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वाढूनच ठेवलेलं असतं. नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेली होती आणि हा न्यूज बघत होता. आणि त्याच वेळी याला मेसेज आला. त्यानं न्यूज मध्ये बघितलं की ती ज्या प्लेन मध्ये होती ना, तेच प्लेन क्रॅश झालं होतं. तिचं तेच स्वप्न, हवाई सुंदरी होण्याचं, एकदा तिला घेऊन आकाशात उंच भरारी घेऊन गेलं. ते याच्या प्रेमाच्या स्वप्नातून तिला दूरच घेऊन गेलं. तिच्या स्वप्नानं आता याचं स्वप्न दुभंगलं होतं. हा रोज तिची वाट बघायचा. कसं तरी यानं त्यातून सावरलं. पण जेमतेम एक आठवडा झाला असेल, तो रोजच तिच्या आठवणीत रडायचा. आणि एक आठवड्यानंतर त्याचे सगळे मित्र आले. त्यांनी त्याला समजावलं की अरे बाहेर निघ आता, झालं गेलं विसरून जा, आयुष्यात जगायला शिक. पण तो आपल्या त्या मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून इतका रडला की उभ्या आयुष्यातही तो कधी इतका रडला नसेल, कोणीही रडलं नसेल. संपलं सारं काही. ती मला सोडून गेली. पण इथं सारं काही संपलं नव्हतं. तर इथून सुरुवात झाली होती. तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर 8व्या 9व्या दिवशी त्यानं घराचं दार उघडलं. तर घरासमोर, तशा दरवाजासमोर एक लाल गुलाबाचं फूल होतं. आणि त्याच्यासोबत एक छोटंसं ग्रीटिंग कार्ड. आणि त्यात लिहिलं होतं, माझा वेडेपणा अजून संपला नाही, माझं प्रेम अजून संपलं नाही. ज्यावेळी प्रेम आंधळं झालं ना, त्याचवेळी तशा रक्तानं हे फूल सुद्धा लाल झालं होतं. आणि वेडेपणा, प्रेम आणि लाल फूल यांचं हे नातं कधीच विसरणार नाही. हे फूल तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी एक पाकळी इथं ठेवशील, माझ्यासाठी एक पाकळी इथं ठेवशील. हे सारं काही त्याच्या बाबतीत
हे आधी घडलं होतं. आणि त्याची नजर मग तिला शोधायला लागली. ती परत आली असेल का, ती वाचली असेल काय, आणि त्यानं घराच्या बाहेर येऊन जीवाच्या आकांतानं तिला हाका मारल्या, पण ती कुठेच नव्हती. त्यानं प्रेमानं त्या फुलाची एक पाकळी तिथे ठेवली आणि तो गेला. रात्रभर विचार करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं दार उघडलं तर परत दरवाजासमोर एक फुल, पण यावेळी ग्रीटिंग कार्ड नव्हतं आणि फुलातली एक पाकळी तिथे ठेवण्याचंही कोणी सांगितलं नव्हतं. त्यावेळी त्याला वाटलं की कदाचित बरं वाटावं म्हणून एखाद्या मित्रांनी हे असं केलं असेल. पण आता रोजच त्याच्या बाबतीत हे घडायला लागलं होतं. ते बघून तो भारावून जायचा, तिच्या आठवणीत हरवून जायचा. पण हे कसं शक्य आहे? आणि त्यानं कारण शोधण्यासाठी म्हणून पाळत ठेवली. त्या दिवशी तो दूर बसून बघत होता तिथे फुल कोण आणून ठेवतं, पहाटे ठेवतं की रात्रीच, म्हणून तो रात्रभर झोपला नाही. तेवढ्यात एक आकृती आली, कंबळ ओढलेली. ब्लँकेटनं त्या आकृतीनं स्वतःला झाकून घेतलं होतं आणि त्या आकृतीनं ते फूल तिथे ठेवलं आणि ती निघून जाणार. एवढ्यात हा तिथं धावत पळत आला. ए थांब, कोण आहेस तू, थांब. आणि यानं जाऊन त्या आकृतीवरचं ते ब्लँकेट खेचून काढलं. तर तो एक मुलगा होता. तू रोज एक फूल इथं आणून का ठेवतोस? कोण आहेस तू आणि नक्की तुला हे कोण देतं? माझी बायको म्हणून आज 15 दिवस झाले. ती मला रोज एक फूल द्यायची आणि तू आता रोज एक फूल का आणून ठेवतोयस इथं? कोण देतं तुला? माझी बायको देते. सांग ना मला, कुठे आहे ती? सांग ना, ती असे का छळतीये मला? सांग ना. साहेब, तुमची बायको तुमच्यावरती खूप प्रेम करायची आणि तिची विचारशक्ती एवढ्या पुढची होती की तिनं आधीच विचार करून ठेवला होता. जर कधी विमानाचा अपघात झाला आणि माझं जीवन संपलं तर माझ्या प्रेमाला, त्या वेडेपणाला मला कधीही संपवायचं नाही. आणि या विचारानंच तिनं मला आधीच इतके पैसे देऊन ठेवले होते की मी माझ्या आयुष्यभर तुमच्या दरवाजावरती रोज एक गुलाबाचं फूल आणून देऊ शकेन. रोज एक फूल मी इथं आणून ठेवू शकेन. इतके पैसे त्यांनी मला दिले. मेरे मौला मौला मेरे मौला मौला ओ करम, मौला मौला मेरे मौला मौला मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। तुमसे फरियाद करते हैं हम, तुमसे फरियाद करते हैं हम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। रुसू नकोस रे माझ्यावर. अबोला तुझा छळतोय सख्या, दुरावा हा असा सलतोय माझ्या मनाला. काय झालं गुन्हा ते तरी सांग ना मला. माझ्यापासून दूर राहून चैन पडेल का रे तुला? आसमां तेरे कब्जे में है, दो
माझे काही चुकले असेल ना तर मला सजा देऊ शकतोस, पण रागावून असं तुझ्या प्रेयसीवर तू कसा रे राहू शकतोस? मी कायम तुझ्या आठवणीतच असते रे. मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम. जाए तो कहाँ जाए तेरे दर के सिवा मौला, तस्कीन कहाँ पहाटेचं स्वप्न ती तुझी आठवण, सकाळची सोनसळी उन्ह ती तुझी आठवण, सांज वेळचा संधी प्रकाश ती तुझी आठवण, पश्चिमेला झुकलेले नारंगी आभाळ ती तुझी आठवण, लुकलुकणाऱ्या चांदण्या, काळोखाला बिलगून दिसलेली रात्र, हातातला हात, श्वासात गुरफटलेले श्वास ती तुझी आठवण, मायेची हळुवार फुंकर ती तुझी आठवण, अबोल प्रेम आणि हळव्या भावना ती तुझी आठवण, हृदयाचं चुकलेलं ठुक्का ती तुझी आठवण, कातरवेळची हुरहुर, अंतरातले वादळ, माझ्यातले तुझेपण ती तुझी आठवण. आणि आज सुद्धा तो तिच्याच आठवणीत बसलेला असतो, त्याच फुलांच्याकडे बघत. तशा डोळ्यात मात्र त्या फुलांचा तो लाल रंग तो दिसतोय, कारण ज्यावेळी प्रेम आंधळं झालं होतं ना त्यावेळी त्याच्या डोळ्यातलं ते रक्त त्या फुलांवर सांडलं होतं आणि तेव्हाच ते फूल लाल झालं होतं. आणि तेव्हापासूनच वेडेपणा आणि प्रेम यांचं नातं एकत्र आलं होतं. वेडेपणा, प्रेम, लाल गुलाब, असंही असतं प्रेम, असंही असतं प्रेम, असंही असतं प्रेम. आप सुन रहे हैं जागते रहो गणेश के साथ.